जी स्ट्रॉबेरी केवळ हिल एरियामध्ये महाबळेश्वर, तोरणमाळ अशा ठिकाणी व्हायची, ती बुलढाण्यामधील पहिली फार फ्रेश स्ट्रॉबेरी शेतातून थेट ही ग्राहकांसाठी उपलब्ध केलेली आहे. विजय रूपराव उबाळे पाटील यांनी ऋषिकेश ग्रुप ऑफ कंपनीजच्या माध्यमातून फ्रेश आणि आता सीझन पण चालू आहे. यंदा थंडी चांगली असल्यामुळे हे 3.5 महिन्यात येणारं जे पीक आहे हे पीकसुद्धा फार छान आलेलं आहे. छोटासा पौधा, त्याला लागलेली रसरशीत स्ट्रॉबेरी. चार एकर एरियामध्ये हा स्ट्रॉबेरीचा प्लांट आणि एक मिनिट असं ठेवा सर, एकदा सारखा तुम्ही पटकन सारखा. एका झाडाला 7-8 आणि फुलवर आपण बस चार मित्रांनी 4 एकरामध्ये चालू केलेला हा शानदार प्रोजेक्ट. एज्युकेशन झालं तुमचं? दादा, माझं एज्युकेशन सध्या शेरे काश्मीर युनिव्हर्सिटीमध्ये काश्मीरला श्रीनगरला माझं PhD शिक्षण सुरू आहे आणि फ्रूट सायन्स या विषयात माझं स्पेशलायझेशन आहे. आणि स्ट्रॉबेरीचं कारण असं की आम्ही एक वेळेस इकडेच पाहते, विशेषतः आपल्या बुलढाण्यामध्ये थंडीचं वातावरण आहे आणि मेन गोष्ट म्हणजे आपल्याकडे सर्व सुविधा वगैरे, आपलं फर्टिलायझर वगैरे आपल्या ऋषिकेश कृषी केंद्रांमधून आपल्याला भेटलं आहे. आणि तसं पाहता टेक्निकल अभ्यास असताना, सायंटिफिक नॉलेज असताना आपण कुठलंही क्रॉप हे या क्षेत्रामध्ये घेऊ शकतो. जसं की बारामतीच्या भागामध्ये आपल्याला दिसतं की बरेचसे शेतकरी खूप प्रगत असतात. आपल्या इकडे तेवढीच जमीन असून पण त्यांना एवढा नफा होत नाही. त्यामुळे आपल्याला एक दाखवायचं म्हणून होतं की आपण करू शकतो आणि सायंटिफिक शेती आपण करू शकतो आणि आपण उत्पादन पण लाखोंमध्ये पण करू शकतो. किती एकर शेतीमध्ये आपण स्ट्रॉबेरी केली? आता हे 4 एकरांमध्ये स्ट्रॉबेरी आहे आणि यामध्ये टोटल 66,000 झाडं आपण बसवलेली आहेत. किती एकरमध्ये करताय आणि त्याचा काय फायदा होणार आहे? नमस्कार, माझं नाव विजय रूपराव उबाळे. माझं शिक्षण BSc ॲग्रिकल्चर झालेलं आहे, सोबत MBA इन मार्केटिंग झालेलं आहे. त्या हिशोबाने आम्ही स्ट्रॉबेरीची लागवड ही 4 एकरमध्ये केलेली आहे. 4 एकरमध्ये आम्हाला साधारणतः 15 ते 16 लाख रुपये खर्च आलेला आहे आणि उत्पन्नाची अपेक्षा जवळपास 40 ते 50 लाखापर्यंत होण्याची अपेक्षित आहे. का विचार आला तुमच्या मनात की तुम्ही स्ट्रॉबेरी शेतीच करायला पाहिजे आणि शेत तुमचं आहे का? शेत हे आमचे मित्र ऋत्विज जतकर यांचं आहे. त्यांनी चर्चेतून असं निष्कर्ष निघत आम्ही चर्चा करत आम्ही स्ट्रॉबेरीवरती चर्चा एकदा रिपीट बोलत होता तुम्ही? आम्ही 4 मित्रांनी मिळून चर्चा केली. चर्चेमध्ये निष्कर्ष असा निघाला की आम्ही
करायला पाहिजे. स्ट्रॉबेरीचं उत्पन्न आपण बुलढाण्यासारख्या ठिकाणी घेऊ शकतो. त्या हिशोबाने आम्ही ट्रायल्स घेतले. 1 ते 2 गुंठ्यामध्ये आम्ही पहिले ट्रायल्स घेतले. त्या ट्रायल्समध्ये आम्हाला रिझल्ट मिळाले आणि त्यानंतर आम्ही थोडी मोठी रिस्क घेत आम्ही 4 एकरामध्ये लागवड केली स्ट्रॉबेरीची. आणि सर्व शेतकऱ्यांना एवढंच आवाहन करतो की बुलढाण्यासारख्या चांगल्या म्हणजे एवढंच करतो की बुलढाण्यासारख्या ठिकाणी आपण स्ट्रॉबेरी उगवू शकतो. अजून विविध प्रकारची फळं उगवू शकतो. त्या दिशेने आपण वळलं पाहिजे. आणि आत्महत्याचा केली नाही शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून आत्महत्या केली नाही पाहिजेत. कारण की आपलं बुलढाण्यासारख्या ठिकाणी आपण भरपूर प्रकारची फळं भाजीपाले हे उत्पादित करू शकतो. आणि माझं नाव ऋतिक सुरेश जगकर आहे. ही कल्पना आमच्या मनामध्ये आम्ही 4 मित्र मिळून आम्ही केलं आहे. ही कल्पना आमची अशी चर्चा चालू होती. आमचा एक मित्र आहे ज्याचं PhD चालू आहे काश्मीरला. तो फ्रूट सायन्समध्येच PhD करतो आणि त्याच्या थ्रूच आम्हाला हे स्ट्रॉबेरीबद्दल माहिती कळाली. मग आमची चर्चा झाली आणि आम्हाला असं वाटलं की बुलढाण्यासारखं थंड ठिकाणी स्ट्रॉबेरी येऊ शकते. तर आम्ही 4घांनी निर्णय घेतला की हे करायचं. सध्या आम्ही 4 एकरमध्ये याची लागवड केलेली आहे आणि 15 ते 20 लाख रुपयाचा त्याचा खर्च आलेला आहे आणि 60 ते 65 लाख आम्हाला उत्पन्न एक्सपेक्टेड आहे त्याचं होईल असं. आता हे सोडून मला बाकीच्या शेतकऱ्यांना असं सांगायचं आहे की जे पारंपरिक पीक आहे ते तर आहेतच, ते चालू राहतीलच, पण ते सोडून तुम्ही दुसरे पीकही अनुभवले पाहिजे. त्याच्यात पण भरपूर उत्पन्न आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे एक आत्महत्याचे सत्र आहे ते थांबून जाऊ शकतं. मार्गदर्शन म्हणजे मित्र जो आहे त्याचं PhD झालेलं आहे तर त्याच्या थ्रू तर माहिती येतच होती. ते सोडून जे ऋषिकेश कृषी केंद्रवाले उभाळे सर आहेत ते आम्हाला खतासाठी आणि बाकी गोष्टीसाठी मार्गदर्शन करतच होते. जे उच्च शिक्षित युवक आहे त्यांना काय आवाहन करणार? उच्च शिक्षित युवकांना मी हेच सांगेल की तुम्ही शिक्षण घेताय पण ते शिक्षणाची म्हणजे बरोबर जागी उपयोग होत आहे की नाही हे पण तुम्ही बघितलं पाहिजे. फक्त शहराकडे जाऊन तिथलं जॉब करणं हेच एक उपाय नसतं. तुम्ही बाकीच्याही गोष्टी भरपूर आहेत त्याच्यातही थोडं विचार करून शेतकऱ्यांनाही मदत केली पाहिजे. स्वतःकडे शेती नसली तरी बाकीच्या शेतामध्ये आपण आपलं शिक्षण वापरून पण चांगलं उत्पन्न करू शकतो. ॲक्च्युली मी PhD माझं शिक्षण त्यामध्ये असताना मी स्ट्रॉबेरीवर काम केलेलं आहे आणि आम्ही मित्र चहा पिताना अशीच आमची चर्चा झालेली. जसं की ऋत्विज जतकर, राहुल वारे, रोहन सरोदे, विजय उबाळे, आम्ही सर्व बसलेलो असताना आमची चर्चा झाली की आपण बुलढाण्यामध्ये जर आपण सायंटिफिक शेती करू शकतो किंवा आपल्याकडे नॉलेज आहे तर त्याचा फायदा का बरं नाही घ्यावा. त्यासाठी आम्ही डिस्कशन केलं आणि मिळून आम्ही सर्वांनी 4-5 जणांनी मिळून हे उपक्रम राबवला आणि यामधले आता तुम्हाला रिझल्ट दिसताच आहे. कारण की खूप उत्तम स्ट्रॉबेरी आपल्या महाबळेश्वरला कॉम्पिटिशन देण्या एवढी स्ट्रॉबेरी आपली चांगली आलेली आहे. आणि हे सगळ्यांचं आमच्या 4घांची मेहनत आहे, 5 जणांची मेहनत आहे आणि त्याचे आता रंग तुम्हाला दिसत आहे. चांगली क्वालिटीची स्ट्रॉबेरी आहे, बघू शकता. तर ही आहे 4 एकरमध्ये विस्तृत अशी स्ट्रॉबेरी 4 मित्रांनी घेतलेली.